आम्हाला पाणी पाहिजे, आम्हाला पाणी नाही तर आमची ओरडते वर सकाळ तर आज पाणी ना आम्हाला प्यायला पाणी नाही. आता हिरीतनं काढून पाणी थोडं सांडलंय. अहो आम्हाला पाण्याची लय इकडं परिस्थिती बेकार आहे. आम्हाला पाणी पाहिजे, आम्हाला पाणी नाही. चित्राब आमची ओरडते ती वर सकाळ तर आज पाणी ना आम्हाला प्यायला पाणी नाही. आता हिरीतनं काढून पाणी थोडं सांडलंय. लेकरासनी आंघोळ्या घालून तीच कपडे धुवून शेण बघा संडासला जायला तीच पाणी आम्हाला वापरावं लागतंय, धुण्याला वापरावं लागतंय. आम्हाला पाणी नाही व ही लादी पुसायला पाणी नाही. आमची पाण्याची का तुम्ही सोय करा. आम्हाला पाणी पाहिजे. हिरीत का थोडस पाणी आहे त्याला काढून द्यायला एक आमच्या 2 माणसं आहे ती ते पाणी काढायला येत नाही आम्हाला. आमची इथं लय व्यवस्था बेकार आहे. आम्हाला पाणी आणि पाणी प्यायला तरी आता का पाहुणे आलं तर आम्हाला पाणी प्यायला द्यायची लाज वाटते. आम्हाला 4-4 दिवस आंघोळी भेट नाही. आम्हाला कसलं धुण्याला पाणी नाही. आमच्या तीच पाणी आम्ही आंघोळीचं पाणी वापरतोय तीच धुण्याला ठेवतोय बघा. किती वर्षाचा हा संघर्ष चालू आहे पाण्याचा? अहो आम्हाला 3 वर्ष झालं आता तर कसलं पाणीच नाही. हे दुष्काळ पडलाय तसं आम्हाला पाणीच नाही. आमचे चित्राब तरी पाणी पाणी करून 2 टाइम चित्राब वाटते ते ओरडून ओरडून का थोडंफार असेल तेवढंच पाचतोय आणि बसतोय. धुण्याला तर जित्राबाला कसलं पाणी नाही. आम्हाला प्यायलाच नाही तर धुण्याला कुठलं जित्राबाला भेटा. दुर्दैव मध्ये राहतोय. पाणी नाही आम्हाला, कमतरता आहे पाण्याची. तलावी कोरडी पडले ती, हिरी कोरडी पडले त्या. थोडस एका विहिरीत पाणी आहे तेवढं आम्ही तळासनं जाऊन काढून आणतो. ते बी आम्हाला पाहुणे रावळे आले कोणी आले गेलं तर आम्हाला पाणी द्यायची सुद्धा भीती वाटते. कसं द्यावं का ना द्यावं, पाणीच नाही तर कुठून द्यावं आम्ही पाणी त्यांना. काय आंघोळ्या पांघोळ्या करायच्या झाल्या तर 8 दिवस आम्हाला आंघोळी बी मिळत नाही. जनावर आहे ती पाण्यासाठी वरडते ती. पाणी विकत घेताय? पाणी विकत घेतोय आम्ही. विकत टँकरचं घेतोय पाणी आम्ही. विहिरीला आहे कुठं तर तळाला थोडस ते बी कोणी पडलं केलं काय झालं तर आहे तुमची जबाबदारी सरकारची. तुम्ही घ्यावं लागल आमची जबाबदारी. प्रशासन दुर्लक्ष करते. ग्रामपंचायतीचं टँकर येतात का? टँकर नाहीत येत. ग्रामपंचायतीत येत नाही टँकर. येत ये म्हणलं बोललं तर ते म्हणते आम्हाला वाट नाही, रस्ता बनवून द्या, मग येतो आम्ही. आम्हाला त्या ह्या गावात राहायला आमचं 50 वर्ष होऊन गेली. हे असंच दिवसाना दिवस पाण्याचं आमची अशी हालत चालू आहे. आता हे 3 वर्ष झालं तर पाऊस बी नाही पाणी बी नाही. कुठं जायचं पाण्याला, कुठून आणायचं पाणी? दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली पण प्रशासन लक्ष देत नाही. काय मागणी आहे तुमची? आम्हाला पाण्याची पर्सिस पाहिजे. आम्हाला इकडं लक्ष देत नाही. ते रानात वस्ती आहेत आमच्या. रानातल्या वस्तीने गावात जावं तर गावातले लोक आम्हाला देत नाही ते ना पाणी. त्यांचं त्यांनाच पुरत नाही. आम्हाला कसे देतील त्यांच्यापासून? रानातल्याला रानातच पोचवा पाणी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.